दशक 8वा, समास 3रा, सूक्ष्म आशंका. श्रीराम. अरे जे झालेची नाही, त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही, संशय नुरे श्रीराम. दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग, मृग जळवाहे श्रीराम. कल्पने करिता स्वप्न दिसे, सिंपी करिता रूपे भासे, जळा करिता गार वसे, निमिष एक श्रीराम. माती करिता भिंती झाली, सिंधू करिता लहरी आली, तिळा करिता पुतळी, दिसो लागे श्रीराम. सोन्या करिता अलंकार, तंतू करिता झाले चीर, कासवा करिता विस्तार, हातापायांचा श्रीराम. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबा करिता बिंबले, प्रतिबिंब श्रीराम. पृथ्वी करिता झाले झाड, झाडा करिता छाया वाढ, धातू करिता पवाड, उंच नीच वर्णाचा श्रीराम. आता असो हा दृष्टांत, अद्वैतायस कैसे द्वैत, द्वैते वीण अद्वैत, बोलताच नये श्रीराम. भासा करिता भास भासे, दृश्याकरिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमा नसे, म्हणून निरोपम श्रीराम. कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत, कैसे झाले श्रीराम. विचित्र भगवंताची करणी, वर्णवेना सहस्त्रफणी, तेणे केली उभवणी, अनंत ब्रह्मांडाची श्रीराम. परमात्मा परमेश्वरू, सर्व करता जो ईश्वरू, तयापासून विस्तारू, सकळ झाला श्रीराम. ऐसी अनंत नामे धरी, अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी, मूळ पुरुष श्रीराम. त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायाची आपण, सकळ काही करतेपण, तेथेची आले श्रीराम. हे उघड बोलता नये, मोडो पाहतो उपाये, येरवी हे पाहता काये, साचा हे श्रीराम. देवापासून सकळ झाले, हे सर्वास मानले, परी त्या देवास ओळखिले, पाहिजे की श्रीराम. सिद्धांचे जे निरूपण, ते साधकास न मने जाण, पक्व नाही अंतःकरण, म्हणून या श्रीराम. अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव, बोलिजे तो श्रीराम. म्हणून कारण मूळ माया, अनंत शक्ती धरावया, तेथीचा अर्थ जाणावया, अनुभवी पाहिजे श्रीराम. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीची बोलिजे श्रीराम. अवघी माया विस्तारली, परी हे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली, बिरुळा जाणे श्रीराम. ऐसे अनुर्वाच्य बोलिजे, परी हे स्वानुभवे जाणिजे, संत संगे विण नुमजे, काही केल्या श्रीराम. माया तोची मूळ पुरुष, साधका न मने हे निशेष, परी अनंत नामी जगदीश, कोणास म्हणावे श्रीराम. नामरूप माये लागले, तरी हे बोलणे नीटची झाले, येथे श्रोती अनुमानिले, कासयासी श्रीराम. आता असो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली, निराकारी कैसी झाली, मूळ माया श्रीराम. दृष्टीबंधन मिथ्या सकळ, परी तो कैसा झाला खेळ, हेची आता अवघे निवळ, करून दाऊ श्रीराम. आकाश असता निश्चळ, मध्ये वायो झाला चंचळ, तैसी जाणावी केवळ, मूळ माया श्रीराम. रूप वायोचे झाले, तेणे आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले, नवचे किंकदा श्रीराम. तैसी मूळ माया झाली, आणि निर्गुणता संचली, येणे दृष्टांते तुटली, मागील आशंका श्रीराम. वायू नवता पुरातन, तैसी मूळ माया जाण, साच म्हणता पुन्हा लीन, होतसे श्रीराम. वायो रूपे कैसा आहे, तैसी मूळ माया पाहे, भासे परी ते न लाहे, रूपतयेचे श्रीराम. वायो सत्य म्हणो जाता, परी तो न ये दाखविता, तयाकडे पाहो जाता, धुळीच दिसे श्रीराम. तैसी मूळ माया भासे, भासे परी ते न दिसे, पुढे विस्तारली असे, माया अविद्या श्रीराम. जैसे वायोचेनी योगे, दृश्य उडे गगन मार्गे, मूळ मायेच्या संयोगे, तैसे जग श्रीराम. गगनी आभाळ नाथिले, अकस्मात उद्भवले, मायेचेनी गुणे झाले, तैसे जग श्रीराम. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले जेथे, तैसिया परी श्रीराम. परी त्या आभाळा करिता, गगनाची गेली निश्चळता, वाटे परी ते तत्वता, तैसीच आहे श्रीराम. तैसे माये करिता निर्गुण,
वाटे झाले सगुण, परी ते पाहता संपूर्ण, जैसे तैसे श्रीराम. आभाळ आले आणि गेले, तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले, निर्गुण ब्रह्म श्रीराम. नभ माथा लागले दिसे, परी ते जैसे तैसे असे, तैसे जाणावे विश्वासे, निर्गुण ब्रह्म श्रीराम. ऊर्ध पाहता आकाश, निळीमा दिसे सावकास, परी तो जाणीजे मिथ्याभास, भासलासे श्रीराम. आकाश पालथे घातले, चहूंकडे आटोपले, वाटे विश्वास कोंडिले, परी ते मोकळेची असे श्रीराम. पर्वती निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे, निर्गुण ब्रह्म श्रीराम. रथ धावता पृथ्वी चंचळ, वाटे परी ते असे निश्चळ, तैसे परब्रह्म केवळ, निर्गुण जाणावे श्रीराम. आभाळा करिता मयंक, वाटे धावतो निशंक, परी ते अवघे माईक, आभाळ चळे श्रीराम. झळे अथवा अग्निज्वाळ, तेणे कंपित दिसे अंतराळ, वाटे परी ते निश्चळ, जैसे तैसे श्रीराम. तैसे स्वरूप हे संचले, असता वाटे गुणा आले, ऐसे कल्पनेसी गमले, परी ते मिथ्या श्रीराम. दृष्टी बंधनाचा खेळ, तैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ, जैसी तैसी श्रीराम. ऐसी वस्तू निरावेव, माया दाखवी अवेव, इच्छा ऐसाच स्वभाव, नाथिलीच हे श्रीराम. माया पाहता मुळीच नसे, परी हे साचा ऐसी भासे, उद्भवे आणि निरसे, आभाळ जैसे श्रीराम. ऐसी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली, अहम ऐसी स्फूर्ती झाली, तेची माया श्रीराम. गुण मायेचे पवाडे, निर्गुणी हे काहीच न घडे, परी हे घडे आणि मोडे, सस्वरूपी श्रीराम. जैसी दृष्टी तरळली, तेणे सेनाच भासली, पाहता आकाशीच झाली, परी ते मिथ्या श्रीराम. मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलिला सकळ, नाना तत्वांचा पाल्हाळ, सांडून या श्रीराम. तत्वे मुळीच आहे ती, ओंकार वायोची गती, तेथीचा अर्थ जाणती, दक्षज्ञानी श्रीराम. मूळ मायेचे चळण, तेची वायोचे लक्षण, सूक्ष्म तत्वे तेची जाण, जडत्वा पावली श्रीराम. ऐसी पंचमहाभूते, पूर्वी होती अव्यक्ते, पुढे झाली व्यक्ते, सृष्टी रचनेसी श्रीराम. मूळ मायेचे लक्षण, तेची पंचभूतिक जाण, त्याची पाहे ओळखण, सूक्ष्मदृष्टी श्रीराम. आकाश वायोविण, इच्छा शब्द करी कोण, इच्छाशक्ती तेची जाण, तेजस्वरूप श्रीराम. मृदपण तेची जळ, जडत्व पृथ्वी केवळ, ऐसी मूळ माया सकळ, पंचभूतिक जाणावी श्रीराम. एक एक भूतांपोटी, पंचभूतांची रहाटी, सर्व कळे सूक्ष्मदृष्टी, घालून पाहता श्रीराम. पुढे जडत्वास आली, तरी असती कालवली, ऐसी माया विस्तारली, पंचभूतिक श्रीराम. मूळ माया पाहता मुळी, अथवा अविद्या भूमंडळी, स्वर्ग मृत्य पाताळी, पाचची भूते श्रीराम. सत्यस्वरूप आदी अंती, मध्ये पंचभूते वर्तती, पंचभूतिक जाणीजे श्रोती, मूळ माया श्रीराम. येथे उठिली आशंका, सावध होऊन ऐका, पंचभूते झाली एका, तमोगुणापासून श्रीराम. मूळ माया गुणापरती, तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती, घेतली मागा श्रीराम. ऐसे श्रोती आक्षेपिले, संशयास उभे केले, याचे उत्तर दिधले, पुढिले समासी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंकानाम समास तिसरा समाप्त. दशक आठवा, समास तिसरा, सूक्ष्म आशंका. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की अरे, जे झालेच नाही त्या विश्वाबद्दल तू प्रश्न करीत आहेस, तर काय सांगावे. तथापि तुझ्या मनातील संशय नष्ट व्हावा म्हणून निरूपण करतो. दोरी असते म्हणून भुजंग भासतो, म्हणजेच साप भासतो. जळ असते म्हणून तरंगाचा भास होतो. सूर्य आहे म्हणून मृगजळ प्रत्यक्ष वाहताना दिसते. मनातील कल्पनेमुळे स्वप्न दिसते. शिंपला असतो म्हणून रूपे भासते. जल असते म्हणून क्षणभर त्यात बर्फ अथवा गारा दिसून येतात. मातीमुळे भिंत भासते. समुद्रामुळे लहरींचा भास होतो. डोळ्यातील भावल्यांमुळे दृश्य दिसू लागते. सोन्यामुळे अलंकार भासतात. तंतूंच्यामुळे वस्त्राचा भास होतो आणि कासवामुळे त्याचे हातपाय हे नवीन निर्माण झाल्यासारखे भासतात.
तूप असते तेच घट्ट झाल्यासारखे दिसते, खाडीतील समुद्राच्या पाण्यामुळे मीठ झाल्यासारखे भासते आणि बिंबामुळे प्रतिबिंब बिंबून द्वैत भासते. पृथ्वीतूनच झाड होते, झाडामुळेच छायेचा भास होतो. धातू धातू एकरूपच असतात, पण त्यांच्या विविध रंगांमुळे त्यांना कमी अधिक महत्त्व दिले जाते. असो, आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. अद्वैताच्या ठिकाणी द्वैत कसे असणार? पण द्वैताचा आश्रय घेतल्या वाचून अद्वैतासंबंधी बोलताच येत नाही. आपल्याला जे हे विविध भास होत असतात त्यांच्यामुळे दृश्य विश्व हा भास कसा आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. या दृश्य सृष्टीचा शोध घेऊ लागले की अदृश्य अशा आत्मवस्तूची प्राप्ती होते. खरे तर जे अदृश्य आहे त्याला दृश्य वस्तूची उपमाच देता येत नाही, म्हणून ते खरे तर निरुपमच आहे. कल्पनेशिवाय विचार करता येत नाही. दृश्यच नसेल तर त्याबद्दलचा दृष्टांत देता येत नाही आणि मुळात द्वैत नसताना हे द्वैत आले कुठून? भगवंताची करणी फार विचित्र आहे. तिचे वर्णन म्हणजे सहस्त्रमुखे असलेला शेषही करू शकत नाही. त्या भगवंतानेच अनंत ब्रह्मांडांची निर्मिती केली आहे. परमात्मा परमेश्वर जो या सर्व सृष्टीचा कर्ता असून ईश्वर म्हणून ज्यास म्हणतात, त्याच्यापासून हा अनंत ब्रह्मांडाचा विस्तार झाला आहे. ज्याची अनंत नामे आहेत, जो अनंत शक्तींना निर्माण करतो, तोच मूळ पुरुष म्हणजेच मूळ माया अथवा माया विशिष्ट ईश्वर होय, असे चतुर पुरुषांनी जाणून घ्यावे. मूळ माया म्हणजेच हा मूळ पुरुष असून सर्व कर्तृत्व त्याच्या ठाईच निर्माण झाले आहे. श्री समर्थ म्हणतात की खरे पाहिले तर हे सर्व काही सत्य आहे का? परंतु हे उघड बोलता येत नाही, कारण असे बोलल्यामुळे सर्व साधनांचे खंडन केल्यासारखे होऊन उपायाऐवजी अपायच होईल. देवापासून हे सर्व झाले हे मत सर्वांना मान्य आहे, पण तरी तो देव कोणता हे ओळखता तरी यायला पाहिजे. सिद्धांचे स्वानुभवाने केलेले ब्रह्मनिरूपण साधकांचे अंतःकरण पक्व नसल्याने त्यांना मानवत नाही. अविद्या उपाधियुक्त जो असतो त्याला जीव असे म्हणतात. मायेच्या उपाधीने युक्त असतो तो शिव म्हणून ओळखला जातो आणि मूळ प्रकृतीने युक्त जो असतो त्यालाच परमात्मा म्हटले जाते. म्हणून विश्वामध्ये अनंत शक्तींची धारणा मूळ मायेमुळेच होत असते, पण यातील अर्थ फक्त अनुभवी पुरुषच जाणू शकतो. स्फुरणरूप मूळ माया तिलाच मूळ पुरुष, ईश्वर, सर्वेश, जगदीश इत्यादी अनंत नामे दिली जातात. याप्रमाणे हा सर्व मायेचाच विस्तार आहे, पण ही पूर्णपणे मिथ्याच आहे. हे जे विधान केले आहे यातील सखोल अर्थ एखादाच जाणतो. हे शब्दात न सांगता येण्यासारखे सांगितले जात आहे खरे, पण हे स्वानुभवाने जाणता येते. पण संत समागमाशिवाय हे काही केल्या उमजत नाही. मूळ माया तोच मूळ पुरुष असे सांगितले तरी ते साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही. त्याला असे वाटते की मग अनंत नामे असलेला जगदीश कोणाला म्हणायचे? परब्रह्म हे नामरूपातीत असते. नामरूपे ही सर्व मायेमुळेच उत्पन्न झाली आहेत, म्हणून अनंत नामे असलेला जगदीश म्हणजेच माया हे म्हणणे योग्यच झाले. येथे श्रोत्यांनी शंका घेण्यास खरे तर वावच नाही. असो, आता हे सर्व बोलणे राहू दे. मागील शंका निराकारी मूळ माया कशी झाली ही तशीच राहिलेली आहे. त्या शंकेचे आता निरसन करतात की नजरबंदीचा खेळ करतात त्यावेळी ज्या वस्तू निर्माण करतात त्या सर्व मिथ्याच असतात. तसेच हे दृश्य जग म्हणजे नजरबंदीचा खेळच असून तो कसा खेळला जातो हेच आता स्पष्ट करून दाखवूया. आकाश निश्चल असताना तेथे एकाएकी चंचल वायू उत्पन्न होतो. तशी निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी अकस्मात स्फुरणरूप मूळ माया उत्पन्न झाली असे जाणावे. वायू निर्माण झाला म्हणून आकाश भंगले गेले हे कधीही सत्य मानता येत नाही. त्याप्रमाणे मूळ माया झाली आणि तरी निर्गुणता तशीच राहिली हे कसे झाले हे वरील दृष्टांताने कळले. त्यामुळे मागील शंका फिटली. वायू ज्याप्रमाणे पूर्वी आकाशात नव्हता त्याचप्रमाणे मूळ माया आहे असे जाणावे. तिला सत्यही म्हणता येत नाही, कारण ती पुन्हा परब्रह्मात लीन होते. वायूचे रूप जसे आहे तशीच मूळ माया आहे असे जाणावे. ती भासते तर खरी, पण प्रत्यक्ष तिचे रूप दाखविता येत नाही. वायूला सत्य म्हणायला जावे तर तो दाखवता येत नाही. त्याला पाहायचा प्रयत्न करू लागले तर धूळच दिसते. त्याप्रमाणेच मूळ माया भासते, जाणवते, पण दिसत नाही. तिच्यातूनच पुढे अविद्या माया विस्तार पावते. वायूच्या योगे ज्याप्रमाणे ढग वगैरे आकाशमार्गाने उडू लागतात असे दिसून येते, तसेच मूळ मायेच्या योगाने ही दृश्य सृष्टी दिसू लागते. पूर्वी आकाशात आभाळ नव्हते, नंतर अकस्मात उद्भवले, तसे मायेच्यामुळे निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जग भासू लागले. गगनात पूर्वीपासून आभाळ नव्हते व नंतरही राहणार नाही, म्हणजेच ते नित्य नसल्याने मिथ्या होय. तसेच
परब्रह्माच्या ठिकाणी हे दृश्य जग दिसते असे जाणावे. त्या ढगांच्या येण्या जाण्यामुळे आकाशाची गगनाची निश्चलता गेली असे वाटते, परंतु तत्वतः ती तशीच असते. त्याप्रमाणे मायेच्या योगाने निर्गुण सगुण झाले असे वाटते, पण वास्तविक पाहता ते संपूर्ण जसेच तसेच असते. ढग आले आणि गेले तरी आकाश जसे पूर्वी होते तसेच असते. तसेच निर्गुण ब्रह्म कधी सगुण होत नाही, ते जसेच्या तसे संपूर्ण असते. दुरून पाहिले की आकाश अगदी डोंगर माथ्याला भिडले आहे असे दिसते, पण वास्तविक ते जसेच्या तसेच असते. त्याप्रमाणेच निर्गुण ब्रह्म जसेच्या तसे असते हे जाणून घ्यावे. वर आकाशाकडे पाहिले की आकाश निळे आहे असे दिसते, परंतु तो वास्तविक मिथ्याभासच भासत असतो. आकाशाकडे पाहिले की असे वाटते की त्यांनी चारी बाजूंनी जणू जगाला आवळून धरले आहे. विश्वाला कोंडले असून त्यावर पालथे घातलेल्या आच्छादनासारखे ते भासते, पण वास्तविक तो भासच असतो. ते जसेच्या तसे मोकळेच असते. दुरून पर्वतांकडे पाहिले की ते निळ्या रंगाचे दिसतात, पण जवळ गेले की तसे दिसत नाहीत. निळा रंग त्यांना लागलेलाच नसतो. तसेच निर्गुण ब्रह्म मायेपासून अलिप्तच असते हे जाणून घ्यावे. रथ धावत असता त्यात बसणाऱ्या माणसाला पृथ्वीच धावते आहे, ती चंचल आहे असे वाटते, परंतु ती निश्चलच असते. तसे निर्गुण परब्रह्म हे निश्चल असते हे जाणावे. आकाशात चंद्र उगवलेला असताना ढग आले तर त्या ढगांमुळे निशंकपणे असे वाटते की चंद्रच धावतो आहे, पण ते दृश्य माईक असते, म्हणजे तो केवळ भास असतो. अग्नीच्या झळीने अथवा अग्नीच्या ज्वाळेमुळे अग्नीच्या वरील वातावरण कंपित झाल्यासारखे दिसते, पण वास्तविक ते जसेच्या तसे निश्चलच असते. तसेच ब्रह्मस्वरूप हे सर्वत्र कोंदटलेले असताना, निश्चल असताना ते सगुण झालेले आहे असे कल्पनेला वाटते, पण ते वाटणे मिथ्या होय. नजरबंदीच्या खेळाप्रमाणे माया ही चंचल आहे. नजरबंदीच्या खेळात जसे क्षणोक्षणी बदल होताना दिसतात, पण तो भास असतो, तशी वस्तू म्हणजे परब्रह्म हे शाश्वत व निश्चल असून जसेच्या तसेच असते. त्यात कधी बदल परिवर्तन होत नाही. तसेच परब्रह्म निरवयव असून मायेमुळे सावयव भासते. जे नाही ते दाखवणे हा तर मायेचा स्वभावच आहे, म्हणूनच ती मिथ्या आहे. वास्तविक मायेला अस्तित्वच नाही, तरी ती खऱ्यासारखी भासते. आकाशात ढग येतात व जातात, त्याप्रमाणे ती उत्पन्न होते आणि नाश पावते. याप्रमाणे माया उत्पन्न झाली. परब्रह्म वस्तू जशीच्या तशी निर्गुणच संचलेली आहे. बहुश्याम असे जे स्फुरण तीच माया होय. सर्व दृश्य विश्व हे गुणमय मायेचे लाघव असते. निर्गुणाच्या ठिकाणी काहीच घडत नाही, पण ब्रह्माच्या स्वस्वरूपाच्या आधारावर ही उद्भव व लयरूपी घडामोड होत असते. दृष्टी भांबावली म्हणजे आकाशात ढगांचे खरे नसलेले आकार, सेना वगैरे भासू लागतात, पण ते मिथ्याच असतात. पाल्हाळ लावून तत्वांचे वर्णन न करताच मिथ्या मायेच्या उद्भवाचा खेळ कसा चालतो ते सर्व सांगितले आहे. मूळ मायेतच तत्वे आहेत. प्रथमचे चंचलत्व हाच ओंकार आहे. यातील अर्थ अथवा अभिप्राय चतुर, सावध, ज्ञानी लोकच जाणतात. मूळ मायेची जी हालचाल तेच वायूचे लक्षण होय. प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपात असलेली तत्वेच जडत्व पावतात, म्हणजे स्थूल रूपात प्रकट होतात. अशी ही पंचमहाभूते प्रथम अव्यक्त दशेत असतात. सृष्टीची रचना होते त्यावेळी ती व्यक्त होतात. पांचभौतिक दृश्यसृष्टी हे मूळ मायेचे लक्षण आहे. सूक्ष्म दृष्टीने त्याची ओळख करून घ्यावी. आकाशात जसा वायूच्या हालचालीशिवाय आवाज होत नाही, त्याचप्रमाणे निश्चल स्वरूपात या चंचलत्वाशिवाय इच्छास्फूर्ती होणे शक्य नाही. ती इच्छाशक्ती म्हणजेच तेज हे तत्व होय. मृदूपण हे जलतत्व असून जडत्व हे पृथ्वी तत्व आहे. याप्रमाणे सर्व पंचमहाभूते ही मूळ माया जाणावी, अथवा याप्रमाणे मूळ माया ही पांचभौतिक आहे. एकेका पंचमहाभूताच्या पोटात पंचमहाभूतांचे अस्तित्व असते. सूक्ष्म दृष्टीने विचार केला की हे सर्व कळते. पुढे ती व्यक्त झाली, स्थूल रूपात प्रगटली तरी एकमेकात कालवलेली असतात, म्हणजे त्यांचे मिश्रण झालेले असते. या प्रकारे पंचमहाभूतांच्या रूपाने माया विस्तार पावली. मूळ मायेची सर्वप्रथमची अव्यक्त स्थिती असो, किंवा सर्व भूमंडळात विस्तार पावलेली अविद्या असो, किंवा स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तीनही लोक असोत, सर्वत्र या पंचमहाभूतांचाच विस्तार आहे हे दिसून येते. आदिअंती परब्रह्म स्वरूप हेच सत्य आहे. मध्ये पंचमहाभूते कार्यान्वित होतात. मूळ माया ही पांचभौतिकच आहे हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. येथे शंका उत्पन्न झाली ती सावध होऊन ऐका.
एका तमोगुणापासून पंचमहाभूते झाली असे म्हणतात. मूळ माया तर गुणावेगळी गुणातीत आहे, मग तेथे पंचमहाभूते कशी होतील, अशी शंका मागून श्रोत्यांनी घेतली. असा आक्षेप घेऊन श्रोत्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्याचे उत्तर पुढील समासात दिले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंकानां समास तिसरा समाप्त.